प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षात मुंबई महानगरपालिकेवर आपला महापौर असावा ही एक सुप्त इच्छा आहे असं आमच्यापर्यंत आलेलं आहे. तुमच्यापर्यंत आले आहे का? आणि असं असेल तर त्यांच्या त्या इच्छेचा मान सन्मान तुम्ही ठेवणार आहात का? असं आहे की जो कोणी महापौर होईल, महायुतीचा महापौर होणार हे 100% खरं आहे. आणि जो कोणी महापौर होईल तो माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करणारच होणार आहे. तो भलेही भारतीय जनता पार्टीचा हो अथवा शिवसेनेचा हो. त्यामुळे असा काही प्रश्न जन्मशताब्दी वर्षानिमित्त अमोघ झाला पाहिजे असं असण्याचं, असं त्याच्यावरनं काही लगेच त्याच्यावरनं कन्क्लुजन काढण्याचं, निष्कर्ष काढण्याची जी घाई मला वाटतं विलासराव तुम्ही सगळे करता आहात. म्हणजे मला वाटतं शिंदे साहेबांचं म्हणणं ते असेल, तेच असेल ना शिंदे साहेबांचं म्हणणं. हां. आणि महायुतीचा महापौर याचा अर्थच हा आहे की तो हं. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं वंदन करणारच असणार आहे. हं. त्याबद्दल कोणा शंका बाळगायचं कारण नाही त्याबद्दल. मुळात मला विलास, मी सगळी चर्चा मागापासून ऐकत होतो, दिवसभर मी चर्चा ऐकतोय, हं. कालपासून अशा सगळ्या बातम्या आहेत. खरं म्हणजे गरज असेल तर ती खरं म्हणजे सांभाळायचं असतील तर खरं म्हणजे उद्धवाने अशी काळजी घेतली पाहिजे, उभाठने अशी काळजी घेतली पाहिजे. तोच कारण तर अशाच प्रश्न चार पडलाय महाराष्ट्राला. ज्यांनी माझं माझं पूर्ण सांभाळायला होतं ना. पाहिजे ते गप्प बसलेत घरी. माझं पूर्ण होऊ आणि द्या ना, माझं हां, पूर्ण होऊ द्या बरं. ना. हां, बोला, बोला. असं आहे की असंच 4 वर्षापूर्वी आज जे संजय राऊत दुपारी प्रेसमध्ये म्हणाले की आम्ही आमचे देव बाहेर काढू. आज जो त्यांचा आविर्भाव होता, ह्याच्यापेक्षा दुप्पट आविर्भाव 4 वर्षापूर्वी होता. हं. की आम्ही कसे काय पुढचे 25 वर्ष राज्य करणार आहोत आणि कधी बुडाखोल आमदार निघून गेले ते कळलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की असं काही असे आविर्भाव देव काढण्याच्यावर गप्पा करण्यापेक्षा बाकी त्याने काही चिंता करू नये, करायची आपल्याच पक्षाची काळजी करावी असा माझा त्यांना सल्ला आहे. त्यांना पटणारा नसला तरीही देतो. भारतीय जनता पार्टी, शिवसेना दोघांपुरतं बोलायचं झालं तर दोन्ही पक्षाचे नेते अत्यंत परिपक्व आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये संवाद आहे. आमच्याकडे अशी परिस्थिती नाहीये. शरद पवारांच्या आत्मचरित्रामध्ये हे लिहिलेलं आहे की मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंशी संपर्क साधणं कठीण व्हायचं. पण अशी आता परिस्थिती संपर्क झालाय असं आम्हाला कळलं. सूत्रांकडून आम्हाला असं कळलं, की नाही, नाही. ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा नाही, काहीतरी संपर्क झालाय, फोनाफोनी झाली आहे. नाही, क्लिअर नाही. करा ते. क्लिअर होणं गरजेचं आहे. सगळं क्लिअर आहे. सगळं क्लिअर करतो. काही हं. अडचण नाही. मी तुम्हाला इथे आठवण एवढ्यासाठी करून दिली की ती परिस्थिती अशी होती की मुख्यमंत्र्याला आपल्या सहकारी पक्षाचा संपर्कच होत नव्हता. इथे अशी परिस्थिती नाहीये. इथे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व्यवस्थित नियमितपणे बोलतात. दोघांमध्ये ट्युनिंग चांगलं आहे. त्यामुळे समजा जर असं काही एकमेकांमध्ये मुद्दे काही असतील, हं. त्यामुळे तर ते मुद्दे एकमेकांशी बोलतील आणि त्याच्यातनं जो मार्ग निघेल तो या मुंबईचा महापौर असेल. त्यामुळे असं इथे तुम्ही काही डिनाय नाही बाकी करत. कुठलंच ठाकरे नाही गेलं. ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये संवाद सुरू आहे का? काही फोन झालाय का? मिस कॉल झालाय नाही, का? नाही. मेसेज एक एक झालाय एक का? एक 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 हं. मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. आता तुम्ही त्याचे अर्थ कसे लावायचे, काय लावायचे हा तुमचा अधिकार आहे. तर मी पडणार नाही. हं. पण मी भारतीय जनता पार्टीची एक संस्कृती आहे जी अटलजींनी सुरू केली, जी मोदीजींनी सुरू केली, पुढे चालवली. तिचाच पुढचा टप्पा देवेंद्र फडणवीसांनी काल सांगितला. हां. काल त्या नगरसेवक सत्काराच्या कार्यक्रमात ते असं म्हणाले की आता निवडणूक संपली, राजकारण संपलं, आता विकासासाठी आपण सगळे एक आहोत. हं. एक त्यातलं. त्यामुळे आणि ह्याचा अर्थ मी पुन्हा स्पष्ट करतो. ह्याचा अर्थ तुम्ही काय तुम्ही काढायचा. बरं ठीक आहे. आमच्या महाराष्ट्राची आमच्या जनता काढेल. दृष्टीनं मी कशाला? हां. आमच्या दृष्टीनं नंबर एक सगळ्यात पहिलं अत्यंत स्वच्छ, स्पष्ट, अतिशय व्यवस्थित सांगतोय की मुंबईचा महापौर हा युतीचाच होणार, याच्याबद्दल शंका बाळगायचं कारण नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टी, शिवसेना या दोघांनी एकत्रित निवडणूक लढवली. दोघांचे जागा मिळून जे बहुमत एवढ्या पूर्ण जागा दोघांच्या मिळून आल्यात. त्यामुळे दोघांच्या नेत्यांमध्ये ट्युनिंग आहे. मी सगळी वाक्य अत्यंत व्यवस्थितपणे मुद्दामून सांगतोय. केशवजी दोन्ही तुमची नेत्यांमध्ये ट्युनिंग आहे आणि किती त्याच्यामुळेच किती चौथा आश्चर्यकारक आहे. काय एकूण बोला. 90 जागा तुमच्या आहेत, तरी सुद्धा तुम्ही छाती ठोकपणे सांगू शकत नाहीयेत, की मुख्यमंत्री भाजपचाच सॉरी नाही, 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 महापौर नाही. एक भाजपचाच एक होणार एक आहे. एक 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 मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक हं. मिनिट. असं आहे की असं आहे की मी एक पुन्हा सांगतो, की भारतीय जनता पार्टीच्या जसं मी मागे निवडणुकीच्या दिवशी चर्चेत सांगितलं मी, की ज्या दिवशी हं. म्हणजे या 96 साली पहिल्यांदा अटलजींनी शपथ घेतली, त्या या देशातल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. ते स्वप्न होतं. हं. 2014 साली ज्यावेळी पुन्हा नरेंद्र मोदींनी शपथ घेतली, तीच भावना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची होती, की आपला एक नेता देशाचा पंतप्रधान झालाय. हं. 2014 सालीच देवेंद्रजींनी पहिल्यांदा शपथ घेतली, त्यावेळी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण झाली. त्यांना अत्यंत आनंद झाला होता. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा महापौर इथं झाला पाहिजे, ही मुंबईतल्या कार्यकर्त्यांची भावना असू शकते. त्यात असणार आहे, त्याबद्दल दुमत नाही. पण मुंबईचं भाजपचाच महापौर होईल, मला असं वाटतं की हा सांगण्याचा अधिकार
कुणाचा अधिकार आहे, म्हणजे शेवटी महापौर कोणाचा होईल, ठीक आहे. एक भाजपचा होईल, एक शेवटचा शिवसेना प्रश्न कळलं. एक शेवटचा प्रश्न टू द पॉइंट उत्तर पाहिजे मला. टू हा. द पॉइंट पूर्ण करतो. हम्म. हे सांगण्याचा अधिकार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघांचा आहे. दोघे मिळून निर्णय करतील आणि तो महापौर येईल, तो महायुतीचा असेल नक्की. मला एका शब्दात उत्तर हवं आहे सर या प्रश्नाचं. अगदी उद्धव अगदी बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तुमच्यासाठी अस्पृश्य आहे का? असं आहे की राजकारणामध्ये पुन्हा आउट ऑफ द कॉन्टेस्ट काढू नका. राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीने सगळ्यात जास्त अस्पृश्यता भोगली आहे, पण आज हा मुद्दा गैरलागू आहे. ठीक आहे. चंद्रपूरमध्ये आमंत्रण गेलंय. अखिलजी, या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये